तर नमस्कार मंडळी, बघू शकता तुम्ही मी कुठं आले ते. आज मी काही कामाला गेले नाही. आज मी आर्यन आणि मम्मी चाललो होतो पुण्याला. तर तुम्ही म्हणाल पुण्याला कशासाठी? तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. तर आर्यनला जरा गाठ आली कानाला, मग त्याची टेस्ट नारेंगामध्ये होत नाही. मग ती टेस्ट करायसाठी आम्ही चाललो पुण्याला. नारेंगाव स्टँडमधून निघालो बाहेर. तर बाहेरचं मस्त वातावरण भारी दिसलं, हिरवंगार सगळं मस्त. पण एक मनात भीतीच होती, टेस्ट करायची. पोराचा कान दुखतोय. माझ्या खांद्यावर मान ठेवून झोपला होता तो. निघालो मग आम्ही पुण्याच्या दिशेने. तर पुणे लोक म्हणतात पुण्याला छान आहे, पुण्याला छान. पण मी म्हणते आपलं गावच बरं बाबा, म्हणून नको. कारण हे बघा, आम्ही चाकणमध्ये पोहोचलो. तर चाकणमध्ये बघा सकाळी सकाळी एवढी गर्दी का विचारता सोय नाही. सगळीकडं माणसंच माणसं. तर हे धावपळीचं जीवन असतं शहरातलं. जिकडे बघा तिकडं माणसंच माणसं. चाकणमधून पुढे निघालो तर पुढे काही ट्रॅफिक, गाडीला गाडी चिटकलेली. तर हे असं आपल्या गावाला नसतं, हे फक्त शहरात असतं. शहरात कसं धावपळीचं जीवन असतं. आणि गावाकडं आपलं गावाकडं पण धावपळीचं जीवन असतं, पण भारी वाटतं. गर्दी नसती, गोंधळ नसतो शहरातल्यासारखा. तर आम्ही निघालो. आर्यनची टेस्ट करायची होती. तर थोडा पाऊस चालू होता पुण्यामध्ये. आणि मग आम्ही विचार करत होतो आता डायरेक्ट जायचं कसं, कारण मला माहीत नव्हतं कसं जायचं. तर नंतर मग मी माझ्या भावाला फोन केला. तर तो म्हटला ये मी आहे इथं स्टँडला. तो आधीच आमच्या अगोदरच आला होता. आम्ही पोचलो बस स्टँडला. मग रिक्षात बसलो. आर्यनच्या टेस्ट वगैरे केल्या. नंतर टेस्ट करून झाल्यावर मग भूक लागली होती. तो म्हटला भूक लागली, काहीतरी खायचं. त्याला विचारलं तुला काय खायचं? मग तो म्हणला मसाला डोसा. तर आम्ही बसलो. मग मसाला डोस्याचं पार्सल मागवलं. आम्ही चौघांनी पण मसाला डोसा घेतला मग. आणि तिथं बघा आम्हाला कोण दिसलं, हे फॉरेनर कपल. असा मस्त स्पेशल डोसा घेतला होता त्यांनी. दोघंजण त्याचे व्हिडिओ शूट करत होते. त्यांना एकदम भारी वाटलं. नंतर आमचा पण मसाला डोसा आला. आम्ही पण खायला सुरुवात केली. म्हणजे आर्यनला एवढी भूक लागली होती ना की त्याने इकडं तिकडं न बघता डोसा खायला सुरुवात केली. खूप भूक लागली होती, कारण सकाळी नुसतं चहाच पिऊन गेलो होतो आम्ही. त्याच्यामुळं भूक लागली होती त्याला जास्तच. मग त्यांनी, मला तर पूर्ण संपलाच नाही, मी मम्मीला दिला माझ्यातला काही. त्यांनी बाकीच्यांनी खाल्लंच पूर्ण. मला तर भाजी भाकरीच बरी वाटते हे असं जेवणापेक्षा. मग आम्ही निघालो खाऊन झाल्यावर बस स्टँडला, म्हणजे शिवाजीनगरला. तर परत माझ्या भावाने ओला बुक केली. आम्ही बसलो रिक्षामध्ये आणि रिक्षात बसून मग आलो स्टँडला. तर स्टँडला काय बस लागलेल्याच होत्या. 2-3 बस लागल्या होत्या तिकडं नारेंगावकडे जाणाऱ्या. मग आम्ही काय केलं, डबा नेला होता. मग तो डबा आम्ही खाल्लंच नाही हॉटेलमध्ये नाश्ता केल्यामुळं. मग तो दिला रोहनला डबा. त्याला म्हटलं आता तू हे खा संध्याकाळचं. भाजी भाकरी नेली होती, मेथीची भाजी भाकरी. तर आम्ही आलो बसमध्ये बसलो. जागा वगैरे सगळी होती सीटवर. पण गरम तर एवढं होत होतं ना का बास रे बास, लय गरम होत होतं. आणि आम्हाला पुण्यातून निघायला पुण्याच्या बाहेर निघायला किती वाजले, खूप टाईम झाला. आम्ही पोचले आमच्या नारेंगामध्ये. 3 तासानंतर आम्ही नारेंगामध्ये पोचलो. आणि मग आता मी निघालो घरी. तर पप्पा आले ते न्यायला. मग आम्ही बसलो. मम्मी येत होती पायी. आम्ही 3 जण गेलो. आम्हाला सोडलं पप्पांनी घरी. तर बघा माझा व्हिडिओ कसा वाटला. आज दिवसभरात हे काम केलं मी. माझ्या व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा.